या मुंबईसाठी आम्ही 105 हुतात्मे दिले आणि तरी जर या मुंबईमध्ये आम्हाला कोणी गुलामासारखं नोकरासारखं वागवत असेल तर त्यांना आव्हान देण्यासाठी बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली, आज तोच प्रश्न आणि त्या समस्या पुन्हा एकदा 55 वर्षानंतर आपल्या समोर उभ्या आहेत। मराठी माणसाला या मुंबईतून महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहाने रचलेले आहेत। त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी उभी आहे। मी नेहमी सांगतो, मला विचारतात तुमचे प्रतिस्पर्धी कोण या निवडणुकीत? मी म्हटलं प्रतिस्पर्धी वगैरे सोडून द्या, या महाराष्ट्राचे 2 दुश्मन आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, आणि या दुश्मनांना या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही या वेळेला पूर्णपणे गाडल्याशिवाय लोळल्याशिवाय राहणार नाही। काय राज्य चाललंय या महाराष्ट्रामध्ये? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आपण म्हणतोय, पण आज मुंबई ह्या गौतम अडाणीच्या मालकीची झालेली आहे। गौतम अडाणीची दौलत ही नरेंद्र मोदीची दौलत आहे, अमित शहाची दौलत आहे, आणि हा अडाणी फक्त त्यांची दौलत सांभाळतो आहे। मुनीमजी बरोबर आहे, ही धारावी वशाताई, धारावी अख्खी धारावी अडाणीच्या घशामध्ये घालून त्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाचा फायदा गौतम अडाणी बरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्याच्या सगळ्या एजंटांना मिळणार आहे। आम्हाला घरे मिळणार आहेत का? अजून खात्री नाही। मुंबईतली मिठागरं त्या निमित्तानं अडाणीला चाललेली आहेत, 250 एकरची। मुंबईचं विमानतळ अडाणीला गेलं, मुंबईचे जकात नाके अडाणीच्या ताब्यात गेले। या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या सुंदर आणि उत्तम गोष्टी आहेत मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, त्या सगळ्या अडाणीच्या घशात घालण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि हा मिंधी करतो आहे। आणि आम्ही त्याला विरोध केला उद्धव ठाकरे साहेबांनी, आपल्या सरकारनं, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली, कारण आम्ही अडाणीची दलाली करायला नकार दिला। गद्दारांचं राज्य या महाराष्ट्रावर आहे। या गद्दारांचं काय करायचं याचा निर्णय जनता घेईल। पण आम्हाला एक आशा होती की निवडणूक आयोग जरी विकला गेला असला तर या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी चंद्रचूड नावाचा एक माणूस बसलेला आहे, त्याच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल आणि या गद्दारांना शासन मिळेल, हे बेकायदेशीर सरकार तो बरखास्त करेल, अशी आम्हाला एक आशा वाटत होती। चंद्रचूड त्यांच्या जेव्हा त्या डायसवर बसायचे तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, भाषणं द्यायचे, हे कसं बेकायदेशीर आहे, हा यांचा प्रतोद कसा बेकायदेशीर आहे, राज्यपालाने कसं चुकीचं काम केलं। आम्ही म्हणायचो या चंद्रचूड साहेबाचं नाक फार लांब आहे, हा आपल्याला न्याय देणार, त्याच्याकडनं अपेक्षा होत्या। पण 2.5 वर्षानंतर चंद्रचूड निवृत्त झाले आणि तारखांवर तारखा देत हा आमचा विषय त्यांनी केराच्या टोपलीत टाकला आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या झाली, न्यायाची हत्या झाली। पण जरी तिथे त्यांनी न्याय मारला असला तरी 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक गद्दार हा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही।
ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना सत्ता हवी आहे म्हणून नाही. ही लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे, मुंबई वाचवण्याची आहे. मी तर प्रत्येक सभेत सांगतो, उमेदवार कोण आहे ते पाहू नका, चिन्ह काय आहे ते पाहू नका, मशाल आहे का, तुतारी आहे का, हात आहे का. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये अशा प्रकारे मतदान केलं पाहिजे. 20 तारखेला साहेब आले. आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही. दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये चोर नाही. आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुझ्या मनामध्ये आहे आपलाच सर्व सन्माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. आणि तुमच्या आमदार तसेच छत्रपती शाहू महाराज